नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण महा-डी-बी-टीवरील ज्या काही योजना आहेत त्या योजनांचं सदर चालू केलेलं आहे आणि महा-डी-बी-टीवरील ज्या काही योजना आहेत त्या प्रत्येक योजना शेतकऱ्याला माहीत असल्या पाहिजेत. प्रत्येक योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि ज्यावेळेस लाभ घ्यायचा असेल तोपर्यंत आपल्याला प्रत्येक योजना अगोदरच माहीत असली पाहिजे. त्यामुळे आपण हे सदर चालू केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, आपण कृषी यांत्रिकीकरण यामध्ये कोणकोणत्या योजनांचा लाभ घेता येतो हे बघत आहोत. त्यामधील आजचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. या अगोदरचे 2 व्हिडिओ जर आपण बघितले नसतील तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर आपण जाऊन बघायचे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कृषी यांत्रिकीकरणमध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान यामध्ये कोणकोणत्या योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळवता होतो हे आपण बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, एकात्मिक फलोत्पादनमध्ये शेतकऱ्यांना बऱ्याचशा गोष्टींचा लाभ मिळवता येतो. कारण फलोत्पादन आज काळाची गरज आहे. फळं खाणं शरीराला सुद्धा चांगलं आहे. त्यामुळे प्रत्येकजण या फळांच्या शेतीकडे वळत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं जी आपण पारंपरिक पिकं घेतो त्यापेक्षा फळ या गोष्टीकडे वळलं पाहिजे, कारण हे नगदीचे पिकं असतात. तर यामध्ये या अभियानाची मूळ उद्दिष्टे अशी आहेत की वैविध्यपूर्ण कृषी हवामान विभागानुसार प्रादेशिक अनुकूलता व गरजा लक्षात घेऊन त्या त्या प्रदेशातील फलोद्यान क्षेत्राचा संशोधन, तंत्रज्ञान प्रसार, काढणीनंतर तंत्रज्ञान, पणन सुविधा यांच्या माध्यमातून समूह पद्धतीने सर्वांगीण विकास करणे याचा हा उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना एकत्रित करून शेतकऱ्यांचे गट निर्माण करणे, शेतकरी उत्पादक समूह स्थापित करण्यासाठी प्रवृत्त करून उत्पादकता व उत्पादन वाढवून निव्वळ उत्पादनात वाढ करणे हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे व आहाराविषयी पोषण मूल्य वाढविणे, अस्तित्वात असलेल्या फलोत्पादनविषयक विविध योजनांमध्ये समन्वय साधून एकरूपता आणणे, पारंपरिक उत्पादन पद्धतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे, कुशल आणि अकुशल विशेषतः बेरोजगार तरुणांकरिता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत. आता यामध्ये अनुदान कोणकोणत्या गोष्टीवर मिळतं तर मित्रांनो, उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकांची स्थापना करणे, म्हणजे आपल्याला या माध्यमातून रोपवाटिकासुद्धा चालू करता येते. ऊती संवर्धन प्रयोगशाळा बळकटीकरण पुनरुज्जीवन, म्हणजे आपल्याला ऊती संवर्धन या माध्यमातून प्रयोगशाळासुद्धा चालू करता येते. नवीन ऊती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे, भाजीपाला विकास कार्यक्रम आहे. यामध्ये गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य आयात करणे, भाजीपाला बियाणे प्रक्रिया, पॅकिंग, साठवण इत्यादी पायाभूत सुविधा, नवीन बागांची स्थापना करणे, फलोत्पादन यांत्रिकीकरण, आळिंबी उत्पादन, पुष्प उत्पादन, मसाला पिकांची लागवड या माध्यमातून करता येते. त्यानंतर जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करून उत्पादकतेत वाढ करणे, त्यामध्ये आंबा असेल, संत्री असेल, काजू असेल, चिक्कू, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, आवळा. नियंत्रित शेती घटक, त्यामध्ये हरितगृह, शेडनेट हाऊस, पक्षीरोधक जाळी, प्लॅस्टिक आच्छादन, प्लास्टिक टॅनेल, पॉली हाऊस. उच्च दर्जाच्या भाजीपाला लागवड साहित्यासाठी व निविष्ठांसाठी अनुदान या माध्यमातून मिळते. पॉली हाऊसमधील, शेडनेट हाऊसमधील उच्च दर्जाच्या फुलपिकांच्या लागवड साहित्यासाठी व निविष्ठासाठी सुद्धा अनुदान मिळते. सेंद्रिय शेती करता येते. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, पारंपरिकरणासाठी मधुमक्षिका पालन, एकात्मिक काढणी पश्चात व्यवस्थापन, पॅक हाऊस, एकात्मिक पॅक हाऊस, पूर्व शीतकरण गृह, शीतखोली, स्टेजिंग, फिरते पूर्व शीतगृह, नवीन विस्तारीकरण, आधुनिकीकरण, म्हणजे आपल्याकडे जुना असेल तर त्यामध्ये सुधारणा करता येते. शीतसाखळीमध्ये नवीन तंत्रज्ञान राबविणे, शीतसाखळीचे आधुनिकीकरण करणे, शीतवाहन, प्राथमिक फिरते प्रक्रिया केंद्र, रायपनिंग चेंबर, शेतावरील कमी ऊर्जा वापरणारे थंड साठवणूकगृह, कमी किमतीचे फळ भाजीपाला साठवण केंद्र,
कमी खर्चाचे कांदा साठवणूक गृह कांदा चाळ 25 मेट्रिक टन, पुसा शून्य ऊर्जा आधारित शीतगृह 100 किलोचं, एकात्मिक शीत साखळी पुरवठा प्रणाली प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी वरील घटकामधील घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे. फलोत्पादन पिकासाठी पणन सुविधा स्थापन करणे, शासकीय खाजगी सहकारी या योजनांतर्गत शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या बाबीवर अनुदान आहे. तर शेतकरी मित्रांनो, या सर्व योजनांसाठी अनुदान मिळते आणि यासाठी पात्रता काय पाहिजे तर शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे 7/12 प्रमाणपत्र 8 प्रमाणपत्र आवश्यक आहे. शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जाती वर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याने शेततळे अस्तरीकरणासाठी अधिकृत 500 मायक्रॉन प्लास्टिक फिल्म वापरणे बंधनकारक राहील. सामूहिक शेततळे घटकाचा लाभ हा शेतकरी समूहासाठी आहे आणि समूहात 2 किंवा अधिक शेतकरी असावेत. शेतकरी संयुक्त कुटुंबातील नसावेत. शेतकऱ्याचे जमीन धारणेबाबतचे 7/12 खाते उतारे स्वतंत्र असावेत. शेततळ्यातील पाणी वापरण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणे बंधनकारक राहील. ते सूक्ष्म सिंचन असेल तिथे सूक्ष्म झाले. पूर्वी केलेले शेततळे नैसर्गिक खड्डा दगड खाणी विहीर इत्यादी जागी सामूहिक शेततळे वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण मंजूर करण्यात येणार नाही. सामूहिक शेततळे या घटकाचा लाभ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत औरंगाबाद जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली उस्मानाबाद अकोला अमरावती वाशिम यवतमाळ बुलढाणा वर्धा जळगाव तसेच विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया व भंडारा कोकण विभागातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील अर्जदार पात्र राहतील. सामूहिक शेततळे या घटकाकरिता राज्यातील सर्व जिल्ह्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती संवर्गातील अर्जदार पात्र राहतील. मात्र उपरोक्त 25 जिल्हे वगळता इतर जिल्ह्यामधील सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना सामूहिक शेततळे हा घटक अनुज्ञेय राहणार नाही. आता यासाठी कागदपत्र महत्त्वाची तर मित्रांनो 7/12 प्रमाणपत्र 8 अप्रमाणपत्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असल्यास जात प्रमाणपत्र खरेदी करण्याचे साधन आणि उपकरणाचे कोटेशन किंवा बिल म्हणजे या जर वस्तू आपण घेतल्या तर त्याचं कोटेशन यासाठी लागणार आहे. आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला महाडीबीटीवर रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे आणि रजिस्ट्रेशन हे एकाच वेळेस करता येतं आणि प्रत्येक योजनेचा लाभ आपल्याला या माध्यमातून मिळवता येतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा. भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.